ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ते डॉक्टर राम देशपांडे आपल्यासमोर हजर होत आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया. डॉक्टर राम देशपांडे तसेच सहकलाकार संवादिनी वादक माननीय श्री विश्वनाथजी कान्हेरे आणि तबला नवाज आधीपासूनच उपस्थित असलेले ते म्हणजे प्रसाद पाध्ये आणि तंबोरा साथ करणारे श्री मयूर कोळेकर आणि कवरमीद घई तंबोरा साथ. मी वसंतरावांना विनंती करीन की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाच्या सर्व कलाकार डॉक्टर राम देशपांडे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छासहित त्यांचा हा सत्कार. त्याचप्रमाणे तरी उठून दिसतो, पण त्यासाठी साथ संगत सुंदर असायला लागते आणि साथ संगतीमध्ये साथीदारांचे हात असतात. विश्वनाथजी कान्हेरे डॉक्टर राम देशपांड्यांना हात देत आले, त्यामुळे ते हार्मोनियमसाठी हा आणि त फॉर तबला तो आमचा प्रसाद पाध्ये. मगाशी अतुल गोडसेबद्दल बोललो तेच पुन्हा बोलतो, जसं दिसणं तसं वाजवणं. आज दैवयोगाने दोघेही देखणे तबला वादक मिळालेले आहेत आपल्याला आणि तितकंच देखणं ते वाजवतात. आणि विशेष करून त्याच्या केसांकडे जाऊन तुमच्या लक्षात आलं असेल, बरेच लोक झाकीर हुसेनच्या केसांमध्येच अडकून पडतात आणि तबला बाजूला राहतो, पण आमचा प्रसाद पाध्ये हा तुम्हाला त्याच्या बोटांच्या फिरतीवर अडकवतो. आणि ती तबल्याची विनंती करतो वसंतरावांना. मयूर कोळेकर आज त्यांची तंबोरा साथ आपल्याला लाभली आहे. त्या संगीताचा कुठच्याही बाउंड्रीशी संबंध नसतो, म्युझिक डॉक्टर राम देशपांडे यांची ओळख करून दिली हे मी माझ्याकडे सुवर्णाक्षरात लिहून ठेवू शकतो, असा योग आहे. हे भाग्य त्यांनी मला दिलं, वसंतरावांनी दिलं, याबद्दल त्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे गायक कलाकार डॉक्टर राम देशपांडे असंख्य शिष्यवृत्ती आणि अनेक उत्तमोत्तम असे पारितोषिकांनी ज्यांना गौरवित केलेलं आहे असे शास्त्रीय संगीताचे निरंतर उपासक आहेत. आणि डॉक्टर राम देशपांडे आज आपल्याला लाभले आहेत. आता जसं चारा खाताना एखादी गाय किंवा वासरू चरत चरत किती पुढे जातं त्याला कळत नाही, तसं ह्यांच्याबद्दल बोलताना कुठच्याही निवेदकाचं असंच होतं, काय काय वाचायचो. कारण पारितोषिकांचा आणि त्यांना मिळालेल्या स्कॉलरशिप्सचा शिष्यवृत्तींचा एवढा उल्लेख होतो की अख्खा कार्यक्रम त्यानेच निघून जातो अर्धा. तरी पण मी माझा मोह आवरता घेऊन अतिशय थोड्या शब्दामध्ये त्यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. ते म्हणजे त्यांच्या सगळ्या या कारकिर्दीचा गोषवारा घेऊन आपल्यासमोर मांडणार आहे की डॉक्टर राम देशपांडे अतिशय समृद्ध अशी शास्त्रीय संगीताची परंपरा असलेले प्रथितयश गायक आहेत. आणि गायनाचे सुरुवातीचे धडे त्यांनी गुरुवर्य चेपे आणि गुरुवर्य पनके गुरुजी यांच्याकडे घेतले, प्राथमिक धडे गायनाचे. आणि मग पंडित प्रभाकर देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे धडे गिरवले आणि त्याच्यानंतर त्यांनी यश संपादन केलेच आहे. पुढे पंडित यशवंतराव बुवा जोशी, पंडित उल्हास कशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केली आणि त्यात पारंगतही झाले, आपण जाणताच. त्याचबरोबर पंडित बबनराव हळदणकर यांच्याकडून आग्रा घराण्याचे मार्गदर्शनही त्यांना लाभले. आणि नागपूर युनिव्हर्सिटीने संगीत या विषयात त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुवर्णपदक बहाल केलेले आहे. म्हणजे या माणसाची काय झेप आहे आणि काय कुवत आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि मिश्र रागांवरचा त्यांचा प्रबंध, ज्याला आपण PhD करण्यासाठी जो विषय म्हणतो, त्यांनी विषय निवडला होता मिश्र रागावर, कॉम्बिनेशन ऑफ रागाज. त्याच्यावर त्यांना पंडित VR आठवले यांचं अमूल्य असं मार्गदर्शन मिळालं आणि तो त्यांचा थेसिस, तो काय असतो प्रबंध, तो परिपूर्ण झाला आणि त्याबद्दल त्यांना डॉक्टरी पदवी देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या गाण्यामध्ये गमक, मीणकाम ही त्यांची शक्तिस्थानं आहेत. ते जे गातात ती शक्तिस्थानं होतातच त्यांची, कारण इतके सुंदर गीत ते कसे गातात. गाण्यासाठी कंठ विजेचा करून घेतात, कोकिळेचा करून घेतात असं म्हणावं लागतं. पण साधारणपणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे विनयशीलतेने ते म्हणतात माझी शक्तिस्थानं ही गमक आहे आणि मीण आहे. आणि खरं तर ते काय गातात ते सगळं मंत्रमुग्ध करणारच असतं. तर त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्ती मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. गव्हर्नमेंटची नॅशनल स्कॉलरशिप त्यांना मिळालेली आहे. गव्हर्नमेंटची नॅशनल स्कॉलरशिप त्यांना मिळाली आहे. NCPA मुंबईची केसरबाई केरकर स्कॉलरशिप त्यांना मिळालेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. ही मोठमोठी नावं आहेत, तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही आसूसलात पुढचं नाव कुठचं येतं. 1991ला SRA कोलकाताने दिलेला बेस्ट व्होकलिस्ट अवॉर्ड हा सुद्धा स्मरणात राहण्यासारखा अवॉर्ड होता. अतिशय मानाचा आणि कीर्तीचा समजला जाणारा विद्यासागर अवॉर्ड तोही यांना मिळालेला आहे.
2005 साली लाभलेला ते सत्यनारायणाच्या पूजेत तुळशीपत्र वाहिल्यावर ते नावं चालू असतात तशा टाळ्या चालू राहतात, मी एक एक म्हणत जातो. 2005 साली मिळालेला आदित्य विक्रम बिर्ला कला किरण पुरस्कार माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्यांना दिला गेला. हे अतिशय घवघवीत असं नोंदवण्यासारखं हे यश आहे. गांधर्व महाविद्यालयाचे मार्गदर्शक म्हणून ते निवडले गेले आणि थिंकर म्युझिशियन म्हणजे काहीतरी पठडी बाह्य जाऊन विचार करणारे विचारवंत संगीतकार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि अनेक संमेलनात त्यांना बोलवलं जातं. पंडित डी व्ही पलुस्कर यांच्यावरील एक शॉर्ट फिल्म बनवली होती, त्याचं संगीत दिग्दर्शन यांनी केलं होतं आणि त्याबद्दल त्यांना पुरस्कृतही केलेलं आहे. अशा या गायकाचे मला भावलेलं एक विधान म्हणजे त्यांच्या लेखनाचाही त्यांचा जो काही प्रवास आहे, त्या लेखन प्रवासात त्यांनी जे काही लेख वगैरे लिहिलेले आहेत ते प्रकाशितही झालेले आहेत. त्यामध्ये मला एक वाक्य त्यांचं खूप आवडलं. ते म्हणतात की मी आत्मरंजनासाठी गातो, लोकरंजनासाठी नव्हे. आणि मला त्याला उपमा द्यावीशी वाटते की एखादं फूल हे अचानक कळीचं फूल कसं होतं हे कळीला ठाऊक असतं का? नाही, पण आपल्याला कळतं कारण सुगंध येतो आणि मग आपण तो सुगंध आला पिच्छापूर्वीत माझा म्हणून आपण फुलाच्या मांडवात जातो. पण हेच कृत्रिम फूल बघा, ते लोकांकडे घेऊन जावं लागतं की अरे ह्याचं हे पण छान दिसतंय. ते प्रदर्शनीय आहे पण ते समाधान नाही देत, शांती देत नाही. आणि मला वाटतं राम देशपांडे साहेबांचं गाणं हे समाधान देणारं आहे कारण ते आतून आलेलं आहे. ती कळी ते फूल असं आहे की ते लोक येऊन ऐकतात, लोकांकडे जाऊन ऐकवावं लागत नाही, असं हे गाणं आहे मला वाटतं. आणि हाच तो फरक आहे. तर स्वांत सुखाय असं गायलेलं हे गाणं मला असं वाटतं पंडित राम देशपांडे यांचा एवढा परिचय पुरे झाला, आता सगळा परिचय आपण गाण्यातनंच ऐकू. तत्पूर्वी सांगावं असं वाटतं डॉक्टर राम देशपांडे यांची ही मैफल म्हणजे मनहो रामरंगी रंगले आत्मरंगी रंगले अशी असणार आहे, कारण ते आत्मरंगात भिजणार आहेत आणि आपल्यालाही आत्मरंगात अंतर्बाह्य भिजवणार आहेत. त्याच्यानंतरची सूत्र राम देशपांडे यांच्या हवाली करण्याआधी मला एक उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे पंडित श्री विश्वनाथ कान्हेरे यांचा. पंडित विश्वनाथजी कान्हेरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फार मोठं नाव आहे संवादिनीमधलं. म्हणजे मला यांच्या संवादिनीला ऐकून असं म्हणावं असं वाटतं की नकळत हातावरती बसले फूल पाखरू, नकळत हातावरती बसले फूल पाखरू, मनात माझ्या तेव्हा काही उमलत होते, मनात माझ्या तेव्हा काही उमलत होते. यांच्या मनात काहीतरी उमलत असणार नक्की, तरीच हातामधनं फुलपाखरं धावतात स्वरांची आणि स्वरांच्या राशी पडतात. आपल्याला एक सूर कळायच्या तरी त्यांच्या 10,000 स्वरांच्या पद्धतीने अत्रे असते तर म्हणाले असे 10,000 स्वर एका वेळेला वाजवणारा हा मनुष्य आहे. इतकी अद्वितीय पेटीवादन आणि त्याला परंपराही तशी लावली आहे, कारण त्यांची सुरुवात झाली ती प्राथमिक शिक्षण वडील कान्हेरे बुवा कीर्तनकार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची प्राथमिक शिक्षण या पेटीवादनाचं चालू झालं. पंडित एकनाथ ठाकूर देसाई, पंडित गोविंदराव पटवर्धन, पंडित विश्वनाथ पेंढारकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. हार्मोनियम आणि ऑर्गन वादक म्हणून आपण जाणताच ते प्रसिद्ध आहेत, प्रथितयश आहेत आणि गुरुवर्य म्हणूनही त्यांची कीर्ती 10 दिशांना पसरलेली आहे. अनेक शिष्य त्यांनी घडवले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर डोंबिवलीतलेच निखिल सरपोतदार यांची संवादिनी आहे का? कान्हेरे बुवांची संवादिनी कळून येईल. निखिल सरपोतदार यांची संवादिनी आहे का? अनंत जोशी यांची संवादिनी आहे का? ते आलेले आहेत का? मला वाटतं निखिल इथे आले आहेत. निखिल इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करू की त्यांना एवढा चांगला गुरु लाभला. बहुत बढिया. आणि पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित राम मराठे यांचं त्यांना 18 वर्ष त्यांच्याबरोबर सहवास त्यांना लाभला. इतका भाग्यवान माणूस आहे विश्वनाथ कान्हेरे. आणि आज आपलं भाग्य आहे की असा भाग्यवान माणूस आपल्याला ऐकायला मिळतोय. त्यामुळे त्याबद्दल मी ही एक व्यक्ती नसून ती संस्था आहे, कारण हा माणूस नाही आहे, ही व्यक्ती नाही संस्था आहे असंच म्हणेन मी. या संस्थेचे मी आभार मानतो आणि डॉक्टर राम देशपांडे यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम पुरवणारे जे आमचे साऊंड प्रोव्हायडर त्यांचेही आभार. त्याचबरोबर आधी जे कार्यक्रम झाले ते आपण ऐकलेत. आधीच्या कार्यक्रमांमध्ये ज्यांनी ज्यांनी सादरीकरण केलं, ज्यांनी ज्यांनी आपापल्या परीने शुभेच्छा दिल्या, त्या सगळ्यांचे आभार. मी एवढंच म्हणेन की कलाकाराला कुठचाही वाद नको असतो, तो म्हणत असतो धन्यवाद धन्यवाद आणि तुम्ही देत राहा आशीर्वाद आशीर्वाद. धन्यवाद.
नमस्कार. आम्ही मंचावर उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांतर्फे आपल्या सर्वांनाच प्रणाम. इथे अनेक बुजुर्ग व्यक्तिमत्व बसलेले आहेत. आमचे शरद काका अभ्यंकर आहेत आणि बाकी पण मंडळी आहेत, बाळासाहेब प्रधान आहेत. सगळ्यांना नमस्कार. वसंतराव देशपांडे हे नाव घेतल्यानंतर आपल्याला संगीत आठवल्याशिवाय राहत नाही आणि मला वाटतं तोच मुद्दा इथे पण आहे की वसंतरावजी आज 70 वर्षाचं त्यांचं हे आहे आणि त्यांना म्हणजे योगायोगाने म्हणा किंवा कसं, पण माझं गाणं आवडतं म्हणून त्यांनी मला बोलावलं. तर हा मला त्यांचा आशीर्वाद समजतो. तसाच दुसरा योगायोग म्हणजे पंडित विश्वनाथजी आज इथे उपस्थित आहेत आणि माझ्याबरोबर बसतात आहे. त्याचा पण एक वेगळा आनंद आहे. प्रसाद आमचा फार पहिल्यापासूनचा सहकारी आणि उत्तम तबलावादक, अगदी मुंबईत येऊन स्ट्रगल करून आज तो सगळ्या चांगल्या चांगल्या कलाकारांसोबत वाजवतो आहे. कधी कधी वेळ असला तर माझ्यासोबतसुद्धा वाजवतो. तर या सर्वांतर्फे मी आपल्याला नमस्कार करतो आणि राग नंदनी कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. आणि इथे बरेच कलाकार मंडळीसुद्धा उपस्थित आहेत. त्यांना पण माझा आता नवीच तारकांमध्ये ही नुपूर काशीत खूप चांगलं गाते आहे. तर या सगळ्यांनाच मी त्यांचं स्वागत करतो इथे आल्याबद्दल. तसंच मी डोंबिवलीत आल्यावर ज्यांच्याकडे मी 3 वर्ष राहिलो ते वैशंपायन कुटुंबीय, तर आमच्या आत्याबाई आल्या आहेत, पटवर्धन आत्याबाई. तर त्यांना पण नमस्कार. आणि मी जो काही आज इथे पोचलो आहे ते त्यांचे मला तेव्हा सहकार्य मिळालं म्हणून इथपर्यंत पोचू शकलो आहे आणि पुढेही जाण्याचा प्रयत्न करीन. नमस्कार.
ए